श्री स्वामी समर्थ. स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपण प्रत्येक जण सकाळी उठल्यानंतर अंघोळ वगैरे झाली, की आपली पहिली सुरुवात देवपूजेने होत असते. आणि एखाद दिवशी जर देवपूजा नाही झाली, तर त्याची खंत आपल्या मनाला लागते. प्रत्येक जण देवपूजा करत असतो. देवपूजा करणं म्हणजे काय? मूर्तीला अभिषेक करणे. फोटो असेल तर त्याला स्वच्छ फडक्याने पुसणे, धूप, दीप, नैवेद्य दाखवणे. एवढं सगळं केलं, की आपल्याला असं वाटतं, की झाली आपली पूजा. पण आपल्याला हे माहिती आहे का, की देवपूजा करत असताना आपल्या हातून कळत-नकळत काही चुका घडत असतात आणि ज्या काही चुका आपल्याकडून घडतात, त्याच्यामुळे आपण कितीही मोठी पूजा करू दे किंवा किती लहान पूजा करू दे, त्याचं पुण्य आपल्या त्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे देवपूजा करताना कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली गोष्ट, देवपूजा करत असताना जर आपल्याला कोणाचा फोन आला, तर आपण त्या फोनकडे लक्षही द्यायचं नाहीये. आजकाल फोन सर्वांना इतका महत्त्वाचा झाला आहे, की सकाळी उठल्या-उठल्या आपल्याला तो फोन बघायची सवय असते. पण सकाळी उठल्यावर बघतो फोन ठीक आहे, पण देवपूजा करत असताना आपण तो फोन सायलेंटवर टाकला आणि तेवढं 10 मिनिटं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, तर आपलं काय बिघडणार आहे? आपण जर 10 मिनिटं देवाला देऊ शकत नाही, तर आपण त्या देवाकडून कसली अपेक्षा करायची? त्याच्यामुळे देवपूजा करत असताना फोन उचलणे किंवा घरातल्यांशी गप्पा मारणे किंवा वायफळ बडबड करणे, ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. देवपूजा करत असताना आपण देवांना टिळा लावत असतो, त्यांना हार घालत असतो. तेव्हा आपल्याकडून जे काही शब्द बोलले जातात, जे काही आपण कोणाबद्दल वाईट बोलत असतो, चांगलं बोलत असतो. चांगलं बोलत असतो तर काही चुकीचं नाहीये. पण जर तुमच्याकडून कोणाबद्दल वाईट बोललं जात असेल, कोणाची निंदा नालस्ती केली जात असेल, तर त्याचे दोष आपल्या देवांना लागत असतात. आणि ते दोष जर आपल्या देवांना लागू नये असं वाटत असेल, तर आजपासून स्वतःसाठी एक नियम बनवा, की देवपूजा करत असताना मी आणि फक्त माझे देव, त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. देवपूजा करत असताना तुम्हाला जे काही मंत्र उच्चार येत असतील, त्याचं तुम्ही उच्चारण करा आणि जर तुम्हाला काहीच येत नसेल, तर श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा अगरबत्ती, धूप लावतो, तेव्हा आपण जी काही अगरबत्ती पेटवलेली असते, ती विझवायला आपण फुंकर मारतो. त्याच्यामुळे आपल्या जे काही आपण फुंकर मारत असतो, त्याच्यामधून आपले जे काही थुंकीचे कण वगैरे जे काही उडत असतात, त्याच्यामुळे त्या गोष्टीमध्ये नकारात्मकता ऊर्जा तयार होते. त्याच्यामुळे आपल्याला अगरबत्ती विझवताना हाताने विझवायची आहे. तिसरी गोष्ट, देवांना अभिषेक केल्यानंतर त्याचं जे काही पाणी राहतं, ते आपण तुळशीला घालतो. पण ते तुळशीला घालायचं नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला दोष लागतो. कारण की तुळस ही विष्णुप्रिय आहे. त्याच्यामुळे ते अभिषेक केलेलं पाणी तुम्ही दुसऱ्या कोणत्याही झाडाला घाला, पण ते तुळशीला घालायचं नाहीये. कारण की तुळस ही पवित्र आहे आणि तिला पवित्रच ठेवायचंय आपल्याला. चौथी गोष्ट, आपण मंदिरात गेल्यानंतर प्रदक्षिणा मारत असतो. पण घरामध्ये आपल्या एवढी जागा नसते कारण की आपलं घर छोटं असतं, देवारा एका कोपऱ्यात असतो. त्याच्यामुळे त्याच्याभोवती प्रदक्षिणा मारणं आपल्याला आपल्याला शक्य नसतं. त्याच्यामुळे आपण ज्या ठिकाणी देवपूजा करत आहोत, त्याच ठिकाणी आपल्याला उभं राहून आपल्याभोवतीच प्रदक्षिणा मारायची आहे. त्याच्यानंतर 5वी गोष्ट, देवपूजा झाल्यानंतर आपण टीव्ही लावतो, गाणी ऐकतो, इतरांबद्दल गप्पा-गोष्टी करत बसतो. पण आपण हा विचार करत नाही, की आपली आत्ताच देवपूजा झाली आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे. तेच आपण टीव्ही लावतो, त्याच्यावर हिंसक काहीतरी बघतो, नको ती गाणी ऐकतो, नको त्या गप्पा मारतो. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. आपल्याला जर ती नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये ठेवायची नसेल, आपल्या घरामध्ये आपल्याला सुख-समृद्धी नांदवायची असेल किंवा नांदावी असं वाटत असेल, तर तेवढा अर्धा तास तरी तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाहीये. तुम्ही तुमचं काम करत राहा. पण त्यावेळी तुम्ही देवाची गाणी ऐका, मंत्रांचे उच्चार करा. तुमचं जे कोणी कुलदैवत असेल, त्यांचा जप करा.
त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन तुमचा पूर्ण दिवस आनंदी आणि उत्साही जाईल. त्याच्यानंतर 6वी गोष्ट, आपण जेव्हा जे काही देवांना हार घालतो, धूप अगरबत्ती करतो, त्याचा जो धूप अगरबत्ती केल्यानंतर त्याचा जो अंगारा असतो, जी काही उदी असते, ती आपण टाकून द्यायची नाही. ती आपण एखाद्या पिशवीमध्ये जमा करायची आहे आणि आजकाल समुद्राच्या ठिकाणी किंवा तुम्ही गावाला वगैरे राहत असाल, तर शेतामध्ये एखाद्या ठिकाणी खड्डा करून तुम्ही त्या ठिकाणी ते जमा करून त्याचं खत म्हणून उपयोग करू शकता. त्याच्यामुळे ते कुठेही इकडे-तिकडे न टाकता म्हणजे कचऱ्याच्या डब्यात टाकू नका. मला थोडक्यात तेवढंच सांगायचंय, की ते एका ठिकाणी जमा करा आणि ते जमा झाल्यानंतर एखाद्या शेतामध्ये खड्डा करून तिथे खत म्हणून तुम्ही ते वापरू शकता किंवा आजकाल भरपूर ठिकाणी निर्माल्याचे असे कळस वगैरे असतात. त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ते विसर्जन करू शकता. मला विश्वास आहे, की आज ज्या काही तुम्हाला मी देवपूजा करत असताना गोष्टी टाळायला सांगितल्यात, स्वतःसाठी एक नियम बनवून तुम्ही त्या गोष्टी टाळण्याचा नक्कीच प्रयत्न कराल आणि तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा, आनंदी वातावरण, सुख शांती नांदायची असेल, तर हे प्रयत्न तुम्ही नक्कीच कराल आणि आपले जे काही सकाळची 10 मिनिटं असतात, ते देवपूजेसाठी नक्की द्या. आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर लाईक, कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.